नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण घरच्या घरी रिफ्रेशिंग असा ज्यूस करणार आहोत। तर अंगूरचा ज्यूस करणार आहोत। अतिशय फायदेशीर ठरतो आणि अंगूर कशा पद्धतीने धुवायचे आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर उन्हाळ्यात फळे खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असतात। द्राक्षात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात। फायबर, लोह, तांबे, विटॅमिन सी आणि ए असतात। त्याच पद्धतीने विटॅमिन B6 लोह रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते आणि शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करतात। त्यामुळे काय होतं की थकवा दूर होते। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 1 पाव अंगूर घेतलेले आहेत आणि हे अंगूर आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। तर यामध्ये काय असतं की कोणते कोणते अंगूर जे आहेत ते खराबसुद्धा असतात या पद्धतीने, तर हे आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहे। आणि हे कशा पद्धतीने आपण वॉश करायचे हे सुद्धा सविस्तर सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये। नक्की तुम्हाला ही ट्रिक्स कोणीही सांगितली नसेल, ते भरभरून टिप्स यामध्ये सांगितलेले आहेत। तर हे अंगूर आपण वॉश कसे करायचे हे मी सांगणार आहे। तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये हे अंगूर टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये टाकायचं आहे पाणी 1 ते 2 ग्लास टाकलं तरीही चालेल। इथे मी विनेगरचा वापर केलेला आहे। विनेगरमुळे काय होतं की यावर जे बॅक्टेरिया राहतो अंगूरवर तो निघून जातो। आणि यामध्ये टाकलेला बेकिंग सोडा, तर साधारण हे आपल्याला 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे झाकून आणि थोडं हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट नंतर तर ही पद्धत नक्कीच तुम्हाला कोणीही सांगितली नसेल तर ही पद्धत नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीने जर तुम्ही अंगूर धुतले तर यावर जे काळे डाग असतात किंवा यामध्ये काही बॅक्टेरिया असतो तो पूर्णपणे निघून जातो। त्यामुळे अंगूर शक्यतो या पद्धतीने धुवा। तर आता आपण मस्तपैकी ज्यूस करणार आहोत। त्यासाठी अंगूर जे आहेत धुवून घेतलेले हे टाकून घ्यायचे आहे पूर्ण। तर बघू शकता मी पूर्ण अंगूर टाकून घेतलेले आहेत आणि रिफ्रेशिंग असा मस्त ज्यूस करणार आहोत। नक्कीच लहान मुलांना तर फार आवडेल। तर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या अकॉर्डिंग। आणि इथे टाकायचं आहे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि यामध्ये एक मसाला टाकायचा आहे, तो मी समोर सांगणार आहे। यामुळे ज्यूस जे आहे ते अगदी चविष्ट लागते आणि नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल। तर आता आपण हे ज्यूस करून घेतलेलं आहे। ज्यूस केल्यानंतर काय करायचं, चाळणीमध्ये हे गाळून घ्यायचं, म्हणजे यामधला जो लगदा आहे तो पूर्ण निघून जाणार। बघू शकता या पद्धतीने आपल्याला चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे। चाळणीमधून गाळून घेतल्यानंतर आपल्याला हे मस्त ग्लासमध्ये रिफ्रेशिंग असं ज्यूस घ्यायचं आहे। तर शरीराला ऊर्जा देण्याचं कार्य हा ज्यूस करतो, त्यामुळे थकवासुद्धा दूर होतो। आणि यामध्ये मॅग्नेशियम यासारखे घटक असतात, ग्लुकोज। तसंच हे जे आहेत यामध्ये आपण चाट मसाला टाकणार आहोत, ज्यामुळे ज्यूस जो आहे अतिशय चविष्ट लागणार आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे किंवा थंड पाणी टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं। मस्तपैकी रिफ्रेशिंग असा ग्रेप ज्यूस तयार आहे। आणि यावर पुदिन्याचे पान ठेवायचं। तर रिफ्रेशिंग ज्यूस तयार आहे। रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी। रोज नवनवीन रेसिपीज असतात, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।